बजाज पुणे ग्रँड टूर 2026ने बुधवारी आपल्या नावाप्रमाणेच सहनशक्ती, सांघिक कामगिरी आणि धैर्याची एक कठीण परीक्षा सादर केली। या परीक्षेत चीनच्या ली निंग स्टार संघाचा ल्यूक मुडगवेने सर्वोत्तम गुण मिळवले। अर्थात दुसऱ्या टप्प्यात तो अव्वल राहिला। त्याने 2 तास 31 मिनिटे 49 सेकंद वेळ नोंदवली आणि पुन्हा एकदा त्याने बाजी मारली। यासह त्याने येलो जर्सीवरील आपली पकड आणखी घट्ट केली आहे। कॅम्प येथील लेडीज क्लब परिसरातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून या टप्प्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आदी उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील 105.3 किलोमीटर अंतरावर पसरलेल्या मराठा हेरिटेज सर्किटने ही शर्यत किल्ले, तीव्र चढण आणि तितक्याच धोकादायक उतारांच्या लँडस्केपमध्ये नेली। दुपारी 12:30 वाजता कॅम्पमधील लेडीज क्लब येथून शर्यतीला सुरुवात झाली। या शर्यतीचा समारोप सिंहगड रोडवरील नांदेड सिटीच्या गेटसमोर झाला। हा टप्पा सायकलपटूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा ठरला। या कसोटीत ल्यूक खरा उतरला। त्याने पहिल्या टप्प्यातही बाजी मारली होती। सलग दुसऱ्यांदा त्याने येलो जर्सीचा मान मिळवला। या सलग 2 विजयांमुळे महाराष्ट्राच्या खडतर भूप्रदेशात शर्यत पुढे जात असताना त्याने आघाडी कायम राखली आहे। अर्थात ल्यूकसाठी हा विजय सोपा नव्हता। थायलंडच्या रुजाई बीटल्सने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली, तर बेल्जियमच्या टार्टोलेटो इसोरेक्स संघाच्या योर्बेन लॉरेसेनने तिसरे स्थान पटकावले। लॉरेसेनचे हे सलग दुसरे पोडियम फिनिश ठरले। नियमानुसार अव्वल क्रमांक मिळवल्याने ल्यूकला 10 सेकंदाचा बोनस, बीटल्सला 6 सेकंद आणि लॉरेसेनला 4 सेकंदाचा बोनस देण्यात आला। ही लढत इतकी तीव्र होती की पहिल्या 6 सायकलपटूंनी 2 तास 31 मिनिटे 49 सेकंद अशा एकाच वेळेत शर्यत पूर्ण केली। स्पेनच्या बार्गोस ब्युरपेलेट बीएच संघाने क्लेमेंट एलेनो आणि जंबाल जट्स सेनबायर यांनी अनुक्रमे 4थे आणि 5वे स्थान मिळवले, तर गुआमच्या युरोसायकलिंग एन संघाचा स्टीफन बेनेटोन 6व्या स्थानी राहिला। फोटो फिनिशच्या आधारे ही क्रमवारी निश्चित करण्यात आली।